नमस्कार. पहिल्यांदा मी माझ्यासाठी काहीतरी बनवलेलं आहे मस्त. अंजिराचे काप केलेले आहेत. अंजीर कापून घेतलं. हे खजूरातले बी काढून त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत मोठे. साल काढून घेतली त्यात बी काढून बाजूला. हे मनुके आहेत. मोठेचे मनुके लांब आहे ना, म्हणून मग तसे दिसत आहेत ते. आणि ही ड्रायफ्रूट पावडर आहे. बदाम, काजू, खारीक खोबऱ्याची पावडर आहे आणि वेलची पण आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं मिक्सरमधून काढून घेतलं आणि बांधता येतं का बघतं तर येतंय बांधता. बांधायला गरज नाही आहे कारण त्याच्यात गोड पदार्थ आहे सगळे. मिक्सरमधून बारीक काढून घेतलं सगळं. अंजीर गोड आहे, मनुके पण गोड आहे, त्याच्यामुळे गोड पण घालायची गरज नाही आणि तूप पण घालायची गरज नाही. लाडू बांधता येत आहे. खजूर पण आहे त्यात, अंजीर आहे, मनुके आणि बाकी ड्रायफ्रूट आहे. तर हे उपवासाचे लाडू आहेत. तर आता मी बांधायला घेतलेले आहेत. ते बांधता येता का बघते. हळूच नाही, ते काहीतरी बाजूला लक्ष होतं म्हणून तिथं माझा वेळ गेला. आता मी हे लाडू बांधायला घेतलेले आहेत. तर हे उपवासाचे लाडू आहे, ड्रायफ्रूट लाडू आहे. त्याच्यामध्ये अंजीर आहे, मनुके आहे, खजूर आहे आणि खारीक खोबरं, बदाम, काजू पावडर आहे. तर अशा प्रकारे लाडू बांधलेले, अशा प्रकारे लाडू बनवलेले आहेत. तर हे असे आहे. मनुके दिसत आहेत, अंजीर दिसत आहेत, खजूर पण दिसत आहेत. तर अशा प्रकारे मी उपवासाचे लाडू बनवलेले आहेत. तर मला एकादशी आणि मंगळवार असतो तर तेव्हा मग मी खिचडी वगैरे करावी लागते. तर ती न करावी लागावी म्हणून हे मी बनवलेले आहेत. आणि थोडासा अशक्तपणा पण आहे तर ते पण भरून येण्यासाठी मी बनवलेले आहे. आणि हे लाडू मी लाडू कसे झालेत कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. नमस्कार. पहिल्यांदा मी माझ्यासाठी काहीतरी बनवलेलं आहे मस्त. उपवासाचे लाडू आहेत, कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा, सेंड करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.